सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। राज्य सरकारचा मोठा निर्णय जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार समोर आले होते। तसंच भाजपचे मंत्री आणि आमदारांनीही या प्रकरणी अनेक असे आरोप केले होते। अखेरीस या घटनांचं गांभीर्य लक्षात घेत महायुती सरकारने आता महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 नवा कायदा प्रस्तावित केला असून राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे। त्यामुळे कुणाचं बळजबरीनं धर्मांतर करणाऱ्याला आता 7 वर्षांची जेल आणि 5 लाखांचा दंड अशी शिक्षा तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आज अधिवेशनामध्ये महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 वर चर्चा झाली। त्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 कायद्याला मंजुरी दिल्याची माहिती दिली। आता हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले जाणार आहे। दोन्ही सभागृहाने मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक पुढे मंजुरीसाठी पाठवलं जाईल। राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात धर्मांतर विरोधी कायदा अंमलात येईल। राज्यामध्ये काही भागांमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार समोर आले होते। भाजप नेत्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर राज्यभरात हिंदू जनजागृती मोर्चेही काढले होते। बऱ्याच वर्षांपासून कायदा आणण्यात यावर्षी मागणी केली जात होती। मागील वर्षी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी 2025 मध्ये समिती स्थापन केली होती। कायदेशीर अभ्यास करून मसुदा तयार करण्यात आला आहे। त्यानंतर आता जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर जर कुणी बळजबरीने धर्मांतर करताना आढळलं, कोणती संस्था आढळली तर 7 वर्षांची तुरुंगवासाची तरतूद केली आहे। तसंच 5 लाख रुपयांचा दंडही आकारला जावा अशी तरतूद केली आहे।